पंचीकरण या ग्रंथामध्ये आंधळ्याच्या दृष्टांताचा सिद्धांत मनुष्य देह प्राप्त होऊनही जो जीव मोक्षाचे साधन करत अधर्माने केवळ विषयोपभोगात मग्न होऊन आपले सर्व आयुष्य खर्च करतो, त्या जीवास मनुष्य देह नष्ट झाल्यानंतर पशवादिकांचे देह धारण करावे लागते, म्हणून विलक्षण दुःख भोगावे लागतात. प्रबोध सुधाकर नामक ग्रंथात श्रीमद शंकराचार्य गुरु म्हणतात, नरदेहातिक्रमणात प्राप्तो पश्वादिदेहानां श्वतनोरप्यज्ञानं परमार्थस्यात्र का वार्ता. याचा अर्थ सांगतात, आत्मबोध झाल्या वाचून ज्या मनुष्याच्या आयुष्याचा क्षय होतो, आत्मज्ञाना वाचून जे शरीर मानव शरीर सुटतं, त्याच्या देहाचा नाश झाल्यानंतर गत जन्मार्जित पापक्रमाप्रमाणे पशवादी देह त्यास घ्यावे लागतात. आता याचा सरळ अर्थ पहा. तसं आपल्याला हा मानव देह मिळाला, बरोबर. आता आपण या मानव देहामध्ये जर मी कोण आहे हे लक्षात घेतलं नाही, आता तुम्ही म्हणता मी कोण आहे म्हणल्यावर मी तर हे काय तुमच्या समोर बसलेला आहे, नावाचा, रूपाचा, गावाचा, जातीचा, कुळाचा, धर्माचा, पाप पुण्याचा, मान अपमानाचा, हे आपला मी या शब्दाचा अर्थ नाही आहे. मग मी कोण आहे तर मी तो वासुदेव तत्वतः. तुकोबराय काय सांगतात, मी तात्विक दृष्टीनं वासुदेव स्वरूप परमात्मा आहे. आणि आपण चिंतनातून लक्षात घ्यायलोत ना की मी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, शरीर, श्वास, इंद्रिय, अंतःकरण रहित केवळ जे अस्तित्व आहे ना, जे आहे रूपानं आहे ना, ते आपलं वास्तविक स्वरूप आहे. त्याला आहे नाही म्हणता येत नाही, पण नाही म्हणायची सोय नाही, बरं का. आणि ते सच्चित आणि आनंद हे आपलं स्वरूप आहे. मग असं आत्मज्ञान, अशी ओळख झाल्याशिवाय जर हे शरीर सुटलं तर त्याला मागच्या जन्मामध्ये, म्हणजे आपण या देहात राहून देहाला मी समजून जे जे कर्म केलेले आहेत ना, त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी, मग पाप असो का पुण्य, ते पाप कर्म असलं तर पशवादिकांचे देह धारण करावे लागतात. त्या पशवादिकांच्या योनीत पशवादिकास आपल्या शरीराचे सुद्धा पुरते ज्ञान होईल ही गोष्टच कशाला बोलावाच पाहिजे. तिथं आपल्या शरीरापुरतं बी ज्ञान होत नाही. तिथं समजा मालकानं 10 पेंड्या टाकल्या म्हणले रोज एक एक खाय, तर तिथं एकच खायची आणि त्याच्यावरच शी करायची, हे ज्ञानसुद्धा तिथं नसतं की हे उद्या आपल्यालाच कामी येईल म्हणून. म्हणून तात्पर्य, पशु पक्षी वगैरेच्या देहात परब्रह्माचे ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. पशवादिकांच्या देहामध्ये आत्मज्ञान तर सोडा हो, पण हे सामान्य ज्ञानसुद्धा तिथं नसतंय. म्हणून तर मग पशु देहात असते तरी काय, मग पशवादिकांच्या देहात आहे तरी काय, असा प्रश्न एखाद्यास उद्भवलाच तर त्याचे उत्तर हेच की त्या योनीत दुःख भोगण्याशिवाय दुसरे काहीच नसते. तिथं दुःख भोगण्याशिवाय दुसरं तिसरं काहीच नाही. म्हणून आर्यावृत्तममध्ये सांगतात, सततम प्रबाह्यमानैर वृषभैरुष्ट्रे खरैर गजेर समीशः हा कष्टम सुतक्षामय श्रांतै नो शक्यते वक्तुम. याचा अर्थ सांगतात, बैल, उंट, गाढव, हत्ती, रेडा इत्यादी पशु जातींची जी शरीरे असतात त्यांच्या मानेवर अवजड बोजे ठेवून त्यास मनुष्य चालवितात. त्यामुळे पराधीन होऊन ते पशु बोजे वाहत मोठ्या कष्टाने चालतात. हर हर काय कष्टमय स्थिती ही, भुकेप्रमाणे पोटभर खाण्यासही न मिळाल्यामुळे ते दुर्बल होऊन जातात. आता खायला नाही भेटलं तर ते दुर्बल होते, पण वजत वागवावं लागते, त्याला वळावं लागते. काय कष्टमय स्थिती आहे. जड गाडे छकडे एकसारखे ओढावे लागल्यामुळे ते बिचारे थकून जातात. पण आम्ही थकून गेलो आहो तशी
तरी आम्हाला सोडून द्या असे काही त्या बिचाऱ्यांना सांगता येत नाही, त्याला वाणीच नाही ना. आता मी खूप थकलो, चलू चलू मला सोडा असं बोलता येत नाही. वाणी काढून घेतली वाणी हा म्हणून वाणी फक्त मनुष्य देहात आहे. बोलता येतं, बोललेलं कळतं आणि कळालेलं बोलून दाखवता येतं, हे फक्त मनुष्य देहात आहे. 184 योनीमध्ये हे नाही आहे. तिथं फक्त ध्वनी ऐकू येतो. 184 ध्वनी ऐकू येतो, त्याचा अर्थ कळत नाही. आणि मनुष्य देहात कळतं, कळालेलं बोलून दाखवता येतं आणि बोललेलं कळतं. म्हणून आणि देवादिकांच्या शरीरामध्ये बोललेलं कळतं, कळालेलं बोलून दाखवता येतं, पण तिथं विवेक करता येत नाही. म्हणून कल्पना, विवेक आणि कळणं हे मनुष्य देहात आहे. देहाला मी समजणं ही कल्पना करता येते, मी ब्रह्म आहे असा विवेक करता येतो आणि इंद्रियाद्वारे या विश्वाचा अनुभव अंतःकरणात कळत असतो. म्हणून त्या बिचार्यांना सांगता येत नाही. शिव शिव पशु शरीर धारण करावे लागले असता जीवास किती दुःख होते हे प्रत्येक मनुष्यास आपल्या नजरेने प्रत्यक्ष पाहायला सापडते. या निरूपणावरून इतके सिद्ध झाले की आत्मज्ञाना वाचून मनुष्य देह नष्ट झाल्यानंतर 84 लक्ष योनीत जावे लागून जीवास जन्म मरणाच्या पायी अनेक प्रकारची दुःखे आरंभापासून अखेरपर्यंत भोगावी लागतात. कशी ती पहा. अगदी आरंभी जेव्हा जीव मातेच्या उदरात गर्भवासात असतो तेव्हा त्या ठिकाणी मल, मूत्र, रक्त, मांस, हिरव्या पिवळ्या कफादी धातू, हे कफ आहे ना, हिरवा पिवळा कफ, जंत व जठराग्नी या सर्वांच्या योगाने अनेक प्रकारची दुःख होतात. काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस, मळ, मूत्र